बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवीला एसीबीनं नोटीस बजावली आहे। अलिबाग एसीबी कडून दुर्गेश साळवी यांना नोटीस बजावण्यात आली आहे। राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरू असताना आता त्यांचा पुतण्या, भाऊ आणि बहिणी अनुराधा दीपक साळवी यांना देखील एसीबीच्या नोटीस देण्यात आली आहे। एसीबी कडून आलेल्या नोटीसीत चौकशीसाठी दोघांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। तर उबाठा गटाचे आमदार असलेल्या साळवींना या आधी सुद्धा चौकशीला सामोरं जावं लागलेलं होतं। अनेक तास त्यांची चौकशी झालेली होती, पण आता या चौकशीच्या फेऱ्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा आलेले आहेत आणि दुर्गेश साळवी हा त्यांचा पुतण्या, त्याला नोटीस आली आहे। त्यांच्या कुटुंबातल्या इतरांना सुद्धा ही नोटीस आलेली आहे। सचिन सामंत आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। सचिन, ही कारवाई किंवा ही जी नोटीस देण्यात आलेली आहे, ही नोटीस नेमक्या कुठल्या प्रकरणात आहे, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? नक्कीच, कारण गेल्या 2 वर्षापासून आमदार राजन साळवी जे आहेत यांची सातत्याने एसीबी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातच त्यांच्या पीएला असेल किंवा आणखी घरातल्या काही कौटुंबिक लोकांना देखील नोटीस आली होती। आता जस्ट त्यांच्या पुतण्याला आणि त्यांच्या मोठ्या वहिनीला ही नोटीस आलेली आहे आणि मालमत्ता चौकशी संदर्भात हजर राहण्याचे आदेश अलिबाग एसीबीने त्यांच्या कुटुंबियांना दिल्याचं आता निदर्शनास आलेलं आहे आणि समजतंय। एकंदरीतच बघितलं तर राजन साळवी जे आहेत त्यांच्या पाठी आता पूर्णपणे एसीबी हात धुवून लागलेले आहे। त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ही नोटीस पाठवण्याचं काम आता एसीबी कडून करण्यात येतंय। त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचा पुतण्या आणि त्यांची वहिनी मोठी या दोघांनाही एसीबी कडून नोटीस आलेली पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।